गरज कुणी श्रीमंत असेल वा गरीब, प्रत्येकाची भूक फक्त एका भीतीची. हिरे मोती मिळवणारा शेठ सावकारही भाकरी खाऊनच पोट भरतो. मग ही धावाधाव कशासाठी? भरघोस मिळवल्यानंतर मनात आपोआपच भरतो एक उन्मत्तपणा. कदर राहत नाही या चतकोर भाकरीची. धनदौलत प्रतिष्ठा या मांदी याळीत ही भाकर म्हणजे क्षुल्लकच ना? का होत नाही जाणीव अशा वेळी की आम्ही समाजशील आहोत? जसं आम्ही जगतो आहोत अगदी तसंच जगण्याचा इतरांना देखील हक्क आहे. मग त्यांच्या हक्कांची पायमल्ली कशासाठी? आम्ही क्षुल्लक म्हणून वाया घालवलेल्या अन्नातून कुणाचं पोट नाही का भरू शकणार? ही संवेदना जागवणारी ही भूक भूक भूक. पैसे हो द्या ना काहीतरी. अहो रुपये तरी द्या. सुट्टी नाही. चल जा पुढे जा. काय पाहिजे आमच्या सोन्याला? काय हवं? आईस्क्रीम? बर बाबा. मग काय बर्गर? अरे बापरे, बर्गर खाणार आमचा बेटा. चला 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 बर्गर घेऊया बर्गर घेऊया. चला. हो दादा, अहो रुपये तरी द्या. हो कालपासून उपाशी. अरे जा म्हणून सांगितलं ना. कळत नाही का तुला? कुठून कुठून येतं तोंड दाखवलं. सुट्टे पैसे नाही. चल पुढं. चल बा. ओ काका, ओ काका, ओ दादा, ओ दादा, उपाशी हो काहीतरी द्या ना मला. ओ उपाशी दादा. ए बाबा, इथलं कष्टी मानायचं बघ. काय किटकिट लावल्यास मगापासने? काय हिला पगार नाही झालेला. इथं आम्हाला भीक मागायची पाळी आली मर्दा. काय रे, आम्हाला घेतोस का तुझ्या बरोबर? ए दादा, ए मामा, 1 रुपया द्या ना, द्या ना. शाईला दादा मामाचं पाय करायचं, नाही तर नुसतं एखाद्या मावशीचा पदर ओढायचा. हाय काय नाही काय वगैरे. अहो खायला द्या फक्त, बाकी नका काय, खायला द्या फक्त. तुला माहित आहे काय, आईला लय पैसा असतो या भिकाऱ्यांच्याकडे. शाने अरे परवा मुंबईत एका भिकाऱ्याकडे 2 कोटी रुपये गावले. शाईला तरी बी भीक मागतात का? मला बाबा यांची येड्या, भीक मागूनच एवढा पैसा मिळवला यांनी. मग धंदा करायला सोडतील होई. काय रे, तुझ्याकडे किती आहे? हो दादा, अहो गरीब आहे हो, आणि आपण बी आहे. कायला काय नाटक वाटवायला लागले रे मध्या. हे अपंग बिपंग खरं असते तू रे. कुठलं रे, पैशासाठी सगळं करतात. हे खरंच आम्हाला ठेवून घे तुझ्याकडे. शाईला तुझा धंदा लय भारी आहे रे भावा. हिला दररोजची नोकरी संसार वैताग आलाय. निवांत भीक मागे बसलेला बरोबर टिक्के टाकून. दादा, अहो द्या ना काहीतरी दादा. कुठं काहीच ना. त्याला कुणी कुणाकडे भीक मागव हेच कळणार झाले. चल हो द्या ना काहीतरी. अहो गरीबाला द्या ना काहीतरी.
12% या शिंदे तो भिकारी बघितला का? रोज फिरतोय एरियात. फारच गरीब आहे बिचारा. मी तर म्हणतो अशा गरिबांना सरळ मरण यावं. अहो काय हाल चालले त्याचे. वाईट हो वाईट. अहो तुम्ही आम्ही कामधंदा करतो आणि पैसा मिळवतो, घरात खाऊन पिऊन सुखात झोपतो. या बिचारांना घर ना दार. अहो ऊन वारा पाऊस सगळं अंगावर काढायचं म्हणजे कमाल आहे. आता बघा ना, हा अपंग आहे, कसा जगतो काय माहिती. चल ये बारक्या, चहाचं लिहून ठेव रे. ओ साहेब कुठे चाललाय सा? महिना होऊन गेला राव, काही दिलेलं नाही तुम्ही. धंदा कसा चालवायचा आम्ही? अरे आम्ही का पळून जातो रे कुठे? उद्याच्या उद्या सगळी उदारी आणून तुझ्या तोंडावर मारतो. चला 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 चला. साहेब हो साहेब, हो 1000 रुपये दे की हो साहेब. अरे बघितलं नाहीस का आता? आम्हीच उधार चहा प्यालोय. हा पैसे आहेत का नाही का आमच्याकडे? हो मामा ए हो बाजूला ये येते इथं आपण शिकून करायला. याच्यामुळे धंदा बोंबलाई पाडल्या गिरायक निघून जायला. ए चल गाडी बंद करायला वेळ झाले. चल तुला सांगितलेलं सगळं कळत नाही रे. ओ दादा कुणीतरी खायला बाबा हो मावशी. ब्लॅकआउट नको आहे सर. हॅलो गाईज, मला खूप आनंद होत आहे मित्रांनो तुमच्या समोर एक घोषणा करायला. कारण 20 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी एक साक्षात्कार झाला होता आणि देसाईंच्या घरी हा आमचा हिरा जन्माला आला होता. दिसायला स्मार्ट, चिकणं, हँडसम आणि इश्कबाजीमध्ये इम्रान हाशमीला सुद्धा मागे टाकणार आणि अशाच बऱ्याच काही पदव्या मिळवणार असं हे आमचं व्यक्तिमत्व म्हणजे जितू दादा भाई. आज आणि अरे ऐकून तर घ्या ना, आज अनेक मुलींच्या मनावर राज्य करत आहे. टाळ्या. 100 पूर्ण करते बघा. आणि आपल्या पुढील आयुष्याच्या म्हणजे जितूबाईंच्या आयुष्याच्या वाटचालीसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत. भावा तू आमच्यासाठी खास आहेस कारण तुझा स्वभाव एकदम झक्कास आहे. घ्या घ्या अजून 2 पुऱ्या घ्या. नाही आता पक्कस्त 19 झालं. अहो कोण मोजायला बसलं इकडे? उचला उचला तो उचला प्यारचं मिळतं उचला.
बरोबर द्या दोन घेतो दोन पुढे दोनच दे बरं मग कोण हे कार्यात निघणं हे कुठं आलं रे हे चल बाहेर जेवणावर चल चल बस तिकडे बस तुला इकडे माधव हा साहेब अरे अजून वाढकी साहेब तेवढं संपून परत येतो आणि वाढतो की संपून घ्या ना तुम्ही तेवढं संपून येतो परत वाढतो म्हणजे परत तुझं पाय धरायचं का मी आणि म्हणायचं का तुला साहेब प्लीज जरा हात वाढता का म्हणून की तुझ्या बापाचं काय घरचं वाढतं वाढत असेल जर का ठीक आहे साहेब ठीक आहे हा भास्कर अहो एवढाच आवडतं काय उद्याचं पण खाला असतं पण पोटात जागाच नाही म्हणजे एकदम पुऱ्या खाऊन जाम झाले तर आता पाणी जाते का नाही ते पण कळेल जागा करून घेतली रमाकांत बाकी जेवणाचा बेत एकदम जगाय झाला अहो कॅटरिंग चांगलंच आहे एकदम तडम खुश वा 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 समाधान वाटलं मला नाही 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 अरे संध्या काय झालं रे ते बघ तू भिकारी ए ओ बाहेर काय खातं इथं हा? नको नको रे त्याला मारू नका त्याला चांगलं अन्न आणून आपण पोटभर खायला देऊया अरे येडाय काय इथं आपल्यालाच काय उरलेलं नाही आता काय तर बोलतोय अरे या हरामखोरांनी वाटोळ केलं इतक्या अन्नाचं हे ठीक पडले खरकड्याचे बघितलेत का तुम्ही अरे या अन्नामध्ये 2-4 लोक तरी पोटभर जेवले असते रे होय होय पण तू काय एवढा हायपर होतोय का राम मलाच कळणार हे दुःख अरे याच परिस्थितीतून आलो आहे मित्रांनो म्हणजे सांगतो एका गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला 2-4 गुंठे शेती आणि खाणारी तोंड आम्ही 4 मी आई बाप आणि माझी बहीण बाप दिवस रात्र राबत होता मोठ्यासारखं पीक फुलत होतं सुखाचं बीज याच मातीतनं उगवतील म्हणत होता एकदा बापानं भात कापायला मला दिला 10 वर्षाचं होतं मी डोक्यावर आग ओकणारं ऊन आणि भाताच्या धुगीनं अंगाची होणारी काही खाज उठवणारी भाताची ऊस त्या दिवशी मला कळलं शेतकऱ्याचे कष्ट काय असतात भर दुपारी रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्या माझ्या त्या अवस्थेत तसं बघून पाहिलं मला लिंबाच्या सावलीखाली झोपवलं तिथंच पडल्या मी ते सारे कष्ट पाहतो अचानक भात कापता कापता बापाचं बोट मधलं चिरलं तरी देखील बाप हसत होता मळणी झाली बांधपोती बांधली आणि वावरातलं बाहेर पडताना त्यातलं एक पोत सुटलं सारे भरलेले भात परत मातीत उघडले रे मग माझं बांधून पळी घालून बसलं तळलेल्या हातानं ते दाणे पुन्हा वेचला 2 तास खर्ची घातले त्यानं पण सगळे दाणे वेचले त्या क्षणी अन्नाच्या या धान्याच्या एक दाण्याची किंमत कळली मला मित्रांनो 3 वर्षांपूर्वी दुष्काळ पडला असंच रक्त ओकणारे कष्ट घेऊनही
माझ्या बापाला जिथं 10 पोती धान्य मिळायचं तिथं अर्ध पोत सुद्धा लागलं नाही. नशिबाचं पोत इथंच पण नाही, ते दाणे त्याला नाही दिसतात. त्यांना मशीनचा बास कमी ठेवायला सांगितलं. ऑलरेडी रेवा जास्त आहे. आणि माझ्या बहिणीच्या लग्नासाठी कर्ज झालेल्या बापानं 5ची तोडी गळ्यात अडकून घेतली. काय संपलं रे, सगळं संपलं. आई तर ठार वेळी झाली. तिला सांभाळता मी सुद्धा अशीच काही दिवस भीक मागितली रे. होय, पण मरण पोटावर हात फिरवणारा हा समाज इतका कोडगा आहे की विचारू नका. इथं पैशाची मिजाज मिरवत खाणाऱ्यांना जाणीव सुद्धा नसते की त्या अन्नाचा एक एक कण कुठल्या अग्निदिव्यातून त्यांच्यापर्यंत पोहोचलाय. त्यांना वाटतं की त्यांनी पैसा घालून अन्न खरेदी केलं की झालं. कशीही नासाडी करायला ते मोकळे झाले. अरे खा ना बाबांनो, पोटभर खा तुम्ही, पण उरलेल्या अन्नाची नासाडी करण्यापेक्षा त्या 2-4 भुकेल्या जीवांच्या मुखात ते जाऊ द्या रे. संदीप खरं आहे रे तुझं. आम्ही आज 5-10 मिनिटं तरी जेवायला उशीर झाला ना तर जेवण करणाऱ्या आमच्या आईवर, त्या बायकोवर डाखरतो. अक्षरशः 5-10 मिनिटाचा उशीर सुद्धा आम्हाला सोसत नाहीये. आणि फक्त उपाशीच राहणं ज्यांचं नशीब आहे ना त्यांनी काय करायचं रे. मनात कुठेतरी संवेदना जागी असेल ना तर हे समजून घ्यावं आपण. नाही, मला लक्षात आले संदीप, खरंच भूक ही प्रत्येक जीवाची गरज बनून राहते. ती भागवणं हा हक्क बनतो. त्या भूक कोणाची हे कमजोरी बनून येईल. आणि ही काळजी आपण प्रत्येकानं घ्यायला हवी.